मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगले असणार. आज मी एका ठिकाणी चाललो आहे. का चाललो तिथे? कारण की ते व्यक्ती माझे मोठे दादा भाऊ आहेत, त्यांच्याकडे मी आज संवादासाठी चाललो आहे, संवाद थेरपीसाठी. ही अशी एक थेरपी आहे की त्यात स्ट्रेस रिलीफ होणार. आता मी सकाळपासून रात्रीपर्यंत माझ्यावर भरपूर प्रेशर असतो कामाचा, तर ते स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी मी त्यांच्याकडे जाणार आहे. खूप नर्वस पण आहे आणि खूप हॅपी पण आहे, कारण की आज माझा पहिला ब्लॉग आहे. मी टीचिंग तर करत असतो, पण हा ब्लॉगचा माझा हे समजा ना, ते एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे मी खूप हे पण आहे, नर्वस पण आहे, खूप हॅपी आहे. कारण की मी आज एका ठिकाणी चाललो आहे, तिथून मला भरपूर पॉझिटिव्ह एनर्जी भेटणार आहे. आणि हा माझा ब्लॉग आहे, तुम्ही कंटिन्यू करा. आणि कुठे चूक झाली असेल, काय झालं असेल नर्वसनेसनी, तर मला थोडं मॅनेज करून घ्या तुम्ही सर्वांनी. चला आता आम्ही निघतोय. मित्रांनो, आपण आता पनवेल स्टेशनला पोहोचलेलो आहोत. आता आपल्या लोकेशनला इथून फक्त 20 मिनिटं अंतरावरती आहे. आपण ऑटो पकडून आता निघूया. आता माझं मेडिटेशन झालं आहे. आता मी चाललोय थेरपीसाठी. A few moments later. I'm feeling very lazy, sleepy mood, and I'm very happy right now. First of all, thank you Sanas sir. आज तुम्ही मला दुसऱ्यांदा सेशन दिलं संवादचं. पहिला संवादचं सेशन होता तेव्हा एक नवीन अनुभव भेटला. आणि आज दुसरा सेशन होता, त्यात तर अजून मी डीप गेलं ते का वाटलं. की पहिल्या सेशनमध्ये मी फक्त बॉडीचे अंतरक्रियामध्ये जे होतं, बॉडीमध्ये हालचाल, त्यात मला माहीत पडलं. पण आज ते सूक्ष्म वेदना असतात, संवेदना, व्हायब्रेशन, त्याच मला अनुभवता आले. त्याच्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभारी करतो. आणि तुम्ही जे संवाद सेशन आहे तुमचे, त्याची बाहेरच्यापेक्षा एकदम क्वालिटी एकदम वेगळी काहीतरी होती, जे फील झालं मला आज. तर ते एक वेगळ्या प्रकारचं व्हायब्रेशन भेटलं मला.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा तुम्ही जे सेशन केलं होतं त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही आल्यानंतरचा जो एक एक्सपिरियन्स असतो ना, म्हणजे आता नवीन लोकांना खूप सारे प्रश्न असतात की संवाद म्हणजे काय, ठीक आहे ना. तर ते आधी मी तुम्हाला क्लिअर करतो. संवाद म्हणजे एक अशी युनिव्हर्स मधली एनर्जी आहे, त्याचं वाहन म्हणजे ट्रान्सपोर्टेशन. मी ॲज अ फक्त मीडिएटर असतो. जी काही एनर्जी असते ती युनिव्हर्स मध्ये घेऊन मी माझ्या माध्यमातून पेशंटच्या बॉडीमध्ये फ्लो करतो आणि त्या प्रोसेसमध्ये पूर्णपणे मी याचं फक्त मीडिएटरचं काम करतो. बाकी जे काही काम करते ती एनर्जी आणि तो पेशंट, ती त्याच्याकडून ती एनर्जी फ्लो करून काम करून घेते, ठीक आहे. आता त्याच्यानंतर मला तुम्हाला एक काही प्रश्न विचारायचं हे आहे की जेणेकरून आपले जे काही व्ह्युअर्स आहेत त्यांना आणखी त्याच्यामध्ये क्लॅरिफिकेशन येईल की संवाद ज्यावेळेस तुम्ही घेत होता त्या थेरपीच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला काय फील झालं, किंवा ह्याच्या आधी पण तुम्ही खूप साऱ्या मॉड्युलिटीज केल्या असतील, त्याच्यातला आणि संवाद मधला काय फरक जाणवला? संवाद जेव्हा मी करत होतो, तुम्ही जेव्हा सेशनमध्ये जेव्हा देत होते ते एनर्जीज, तेव्हा मला असं वाटत होतं की नेचरशी आणि युनिव्हर्सशी कनेक्ट होतं. राईट. कारण की जे प्रत्येक जे तुम्ही ते तुमचं साऊंड व्हायब्रेशन होतं ते जेव्हा माझ्या मस्तकमध्ये ते डोक्यामध्ये अजून टंग गेला तर मला वाटत होतं की व्हायब्रेशन झुम 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 ते बॉडीमध्ये प्रत्येक असं वेव तयार होत होत्या. ते मी बहुतेक माझ्यामध्ये ते मी ते आता मी इंग्लिश टीचर आहे, भरपूर साऱ्या गोष्टी वोकॅब्युलरी जास्त आहे, पण तो अनुभव मी सांगताना मी त्या लेवलने सांगू शकत नाही. तो तुम्हाला फीलच काय होणार, कारण की माझ्यामध्ये ते प्रत्येकाने एक सेशन स्टार्टिंगला अनुभव घ्यावा आणि त्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक कळेल की बाबा मला हे केल्यानंतर काय बेनिफिट होते. हा माझा दुसरा सेशन आहे आणि मी इथे मी ज्या ठिकाणी या लोकेशनवरती आहे तिथून माझं घर 2 तासावरती आहे. 2 ते 3 तास मला लागले इथे ट्रॅव्हलिंग करून यायला. तर मी ट्रॅव्हलिंग करून परत जाणार म्हणजे माझं 5 तास ट्रॅव्हलिंग जाणार आणि इथे 1.5 ते 2 तास म्हणजे माझा 7 ते 8 तासाचा म्हणजे अर्धा दिवस तुम्हाला इथे स्पेशली स्पेंड करण्यासाठी आलेलो आहे. म्हणजे हे जे संवादाचे ते सेशन होते 1 तास 1.5 तास होतो माझं सेशन, ते फील करण्यासाठी मी सकाळी घरातून 8-9ला निघालो आज आणि इथून परत जाऊन मी 7ला पोहोचणार घरी. म्हणजे सगळ्यांनी माझ्यामध्ये ते एकदा तरी लाईफमध्ये एकदा ते ह्याला फील करावे व्हॉट इज संवाद. संवाद ही एक विद्या आहे ही जवळपास 2-2.5 हजार वर्षापूर्वीची विद्या आहे. ही पूर्णपणे भारतातून लुप्त झाली होती आणि लुप्त झाल्यानंतर एक असे व्यक्ती होते ज्यांनी ती विद्या पुन्हा भारतात आणली. त्यांचं नाव आहे डॉक्टर राम भोसले. त्यांनी ही विद्या पुन्हा भारतामध्ये आणली आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की त्यांची 1-2 पुस्तकं हे आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा पूर्ण जीवनाचा त्या ह्याच्यामध्ये एक्सपिरियन्स दिला गेलेला आहे. तर मी तुम्हाला त्या पुस्तकांबद्दल तर सांगेनच. मी डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्या पुस्तकाबद्दल आणखी डिटेलमध्ये माहिती देईन. तर ती पुस्तकं तुम्ही नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला संवाद विद्याबद्दल आणखी डीपमध्ये माहिती मिळाल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला तो एक कॉन्फिडन्स येईल ना की नाही यार मला ही केली पाहिजे, मग त्यावेळेस तुम्ही निश्चिंत होऊन त्या संवाद विद्येला पूर्णपणे समर्पित होऊन ज्यावेळेस याल ना त्यावेळेस ती विद्या तुमच्यामध्ये आणखी डेप्थ लेवलला जाऊन ती काम करेल. तर त्याच्यामध्ये एक दिव्य स्पर्श म्हणून पुस्तक आहे आणि एक जे पुस्तकाचं नाव आहे ते सिद्धहस्त म्हणून एक पुस्तक आहे. त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक पण देईल, ती अमेझॉनवरती अवेलेबल आहे. तिथून तुम्ही परचेस करा आणि त्याचा तुम्ही अनुभव घ्या. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा असं नाही म्हणत की बाबा की येऊन डायरेक्ट सेशन घ्या. हे पहिल्यांदाच व्यक्ती भेटली जीवनात मला, तर पहिलं पुस्तक वाचा, त्याला जाणा आणि नंतर तुम्हाला वाटलं तर तो अनुभवला या. म्हणजे तुमच्यावर असं काही जबरदस्ती नाही की पहिलं तुम्ही माझ्याकडे या मी तुम्हाला सांगेन. बहुतेक सर तुमचा टाइम तर भरपूर अनुभव आहे. तुमच्याकडे आता पण मी बसलो आपल्या इंटरव्ह्यू साठी तिथे 3 पेशंट तुमची वाट बघतात आहे कारण की तुम्ही फक्त अपॉइंटमेंट घेऊन फक्तच करता काम आणि असं विदाउट अपॉइंटमेंट तुम्ही बोलत पण नाही. आणि त्या ताई तर मला ते बहुतेक साताराहून आल्यात त्या दुसऱ्या ताई आणि त्यांचे हस्बंड ते रत्नागिरीहून आलेत. म्हणजे इथून 400 ते 500 किलोमीटर दूरून ते लोक या ठिकाणी या लोकेशन वरती आले. म्हणजे काहीतरी आहेत ते हसायला लागले तिथे बघून आपल्याला इंटरव्ह्यू चालू होते. सरांनी सांगितलं ते पुस्तक वाचा, खरंच वाचा. जीवनात तुम्हाला जर या छोट्या गोष्टी आहेत जीवनात त्या भविष्यात तुम्हाला एवढा सुंदर पुढे नेतील ना
आता माझं सेकंड सेशन आहे, माझ्या एवढी एनर्जेटिक झाली आहे, आता युनिव्हर्सिटीशी मी कनेक्ट आहे. आणि सरांशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी माझ्या डिस्क्रिप्शनवर नंबर देईन. तुम्हाला खरंच समानबद्दल जाणायचं असेल तर मला करा, मी तुम्हाला डायरेक्ट सरांशी कनेक्ट. आणि प्लीज एकदा तरी जीवनात अनुभव. आणि हे चार्जेस खूप मिनिमम आहे, कोणी अफोर्ड करू शकतो. तुम्हाला ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी तुम्ही सरांशी नक्की सांगा. थँक्यू. थँक्यू. चला मित्रांनो, मी आता त्या लोकेशनवरून आपल्या लोकेशनवर आलो, आता घरी आलो आहे. आज मला खूप मजा वाटली तिथे माझ्या संवाद सेशनला. तिथून मी आलं तर मला भरपूर पॉझिटिव्ह एनर्जी भेटत आहे. तुम्ही पण एकदा तरी लाईफमध्ये संवादमध्ये एकदा सेशन तो करा आणि त्यातून पॉझिटिव्ह एनर्जी घ्या भरपूर साऱ्या. आणि जसं तुम्ही मला आत्तापर्यंत सपोर्ट केला तसंच कंटिन्यू सपोर्ट राहून द्या. माझे हा फर्स्ट ब्लॉग आहे, इथे मी एंड करतो आहे आणि माझे नेक्स्ट ब्लॉग पण आता कंटिन्यू येत राहणार. थँक्यू.